नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहे चंद्रग्रहण 2024. होळीला की धुलवडीला नेमके केव्हा आहे वर्षाचे पहिले चंद्रग्रहण? भारतातून हा चंद्रग्रहण दिसणार का? तर वर्षाचे पहिले चंद्रग्रहण नेमके होळीच्या दिवशी आहे की धुलवंदीच्या दिवशी, या संदर्भात अनेकांना कन्फ्युजन आहे. कारण फाल्गुन महिन्याची पौर्णिमा यावर्षी 2 दिवस आहे. चला तर चंद्रग्रहण नेमकी कधी व ती भारतात दिसणार का ती जाणून घेऊया. खगोल विज्ञानात चंद्रग्रहण एक विशेष घटना मानली जाते. ही घटना सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान पृथ्वी आल्यानंतर घडते. यामुळे सूर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचत नाही, कारण पृथ्वीची सावली चंद्राला झाकते. चंद्रग्रहणाला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने देखील मोठे महत्त्व दिले जाते. ग्रहणाचा काळ धार्मिक मान्यतेनुसार अशुभ मानला जातो. नेहमी पौर्णिमेलाच चंद्रग्रहण लागत असते. यावर्षी 3 मार्च रोजी वर्षाचे पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. हे चंद्रग्रहण सिंह राशी आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात लागणार आहे. हे वर्षातले सर्वात मोठे चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण 3 तास 27 मिनिटांपर्यंत चालणार आहे. मात्र या चंद्रग्रहणाबाबत कन्फ्युजन आहे की होलिका दहन की रंगपंचमी नेमके केव्हा चंद्रग्रहण आहे. कारण फाल्गुन महिन्याची पौर्णिमा यंदा 2 दिवस आहे आणि होळीचा सण 2 दिवस साजरा केला जातो. चला तर नेमके केव्हा लागणार आहे चंद्रग्रहण ते पाहूया. पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 सुरू होईल, तर या तिथीची समाप्ती 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 संपणार आहे. त्यामुळे यंदा फाल्गुन पौर्णिमा 3 मार्च रोजी होणार आहे. होलिका दहनला चंद्रग्रहण यंदा 3 मार्च 2026 रोजी फाल्गुन पौर्णिमेला या वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण ब्लड मून दिसणार आहे, जे भारतातूनही दिसणार आहे. ग्रहणाच्या मुळे होलिका दहनाच्या तारखेत कोणताही बदल केलेला नाही. 3 मार्च रोजी चंद्रग्रहण दुपारी 3:20 पासून ते सायंकाळी 6:47 राहणार आहे. परंतु ग्रहण आणि भद्राकाळ ध्यानात घेता 3 मार्च रोजी सायंकाळी 6:48 पासून ते रात्री 8:50 काळ होलिका दहनासाठी योग्य राहणार आहे. यावर्षी 4 मार्च रोजी धुलीवंदन. या वर्षीचा रंगाचा सण धुलीवंदन म्हणजेच धुलवड 4 मार्च 2026 रोजी खेळला जाणार आहे. कारण पंचांगानुसार रंगाचा हा सण चैत्र माहाच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदा तिथीच्या दिवशी खेळला जातो. चंद्रग्रहणाच्या दिवशी काय करावे व काय करू नये? चंद्रग्रहणाच्या वेळी प्रार्थना करणे, देवी देवतांचे स्मरण करणे, हळदी कुंकू, दीप किंवा अगरबत्ती लावणे शुभ ठरते. शक्य असल्यास ग्रहण संपल्यानंतर घरात पाणी उकळून स्वच्छता करावी आणि उरलेले अन्न पदार्थ नष्ट करणे शुभ मानले जाते. मुलांना, वृद्धांना आणि गर्भवती महिलांना या काळात घराबाहेर जाणे टाळावे असे सांगितले जाते. ग्रहण हा वेळ ध्यान, योग, जप आणि आध्यात्मिक अभ्यासासाठी आदर्श मानला जातो. कारण या काळात मानसिक ऊर्जा अधिक संवेदनशील आणि शुद्ध राहते, असे पारंपरिक मत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ग्रहणामुळे थेट शारीरिक धोका फारसा नसतो, परंतु आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार सूर्यग्रहणाच्या वेळी डोळ्यांचं संरक्षण आवश्यक असते. चंद्रग्रहणात थेट धोका नाही, तरीही ग्रहणाच्या वेळी शांततेत आणि सुरक्षिततेत घालवणे योग्य आहे. ग्रहणाच्या वेळी ताणतणाव टाळणे, वादविवाद न करणे आणि सकारात्मक विचार करणे मानसिक आरोग्यास फायदेशीर ठरते. दानधर्म करणे, गरजूंना मदत करणे किंवा आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करणे हा वेळ उपयोगी ठरतो. या सर्व काळजींमुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकते, मानसिक शांतता वाढते आणि ग्रहणानंतरचे वातावरण अधिक सौम्य व सुखकारी बनते. धर्मग्रंथांमध्ये चंद्रग्रहणाच्या विशेष नियमांचा उल्लेख आहे. अशा परिस्थितीत जाणून घेऊया या काळात काय करावे आणि काय करू नये. 2026च्या चंद्रग्रहणाची वेळ दुपारी 3:20 चंद्रग्रहण सुरू होईल. हे चंद्रग्रहण सायंकाळी 6:47 चालेल. चंद्रग्रहणाचा सूतक कालावधी ग्रहणाच्या 9 तास आधी होतो. अशा परिस्थितीत भारतात सकाळी 6:20
पासून वर्षाचे पहिले चंद्रग्रहण सुरू होईल. त्यानंतर सायंकाळी ग्रहणाचा समारोप होऊन सुतक कालावधी ही संध्याकाळी 6:47 संपेल. चंद्रग्रहणाचा सुतक काळ सुरू होण्यापूर्वी देवाच्या मंदिराला पडद्याने झाकून ठेवावे. सुतकच्या वेळी आपल्या देवाची मंत्रांची जप करत राहा. सुतक सुरू होण्यापूर्वी अन्न पदार्थांमध्ये तुळशीचे पान घालावे, जेणेकरून अन्न नंतर खाल्ले जाऊ शकेल. विशेषतः ग्रहणाच्या वेळी ब्रह्मचर्याचे पालन करा. ग्रहणाचे सुतक काळात कोणत्याही प्रकारची पूजा करू नये. चंद्रग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नका. उघड्या डोळ्यांनी ग्रहणाकडे पाहू नका. सुतक काळात अन्न शिजवू नये आणि खाऊ नये. चंद्रग्रहणाच्या वेळी गरोदर महिलांनी विसरूनही घराबाहेर पडू नये. सुतक काळात पलंगावर झोपू नये. ओम नमो भगवते वासुदेव देवाय महामृत्युंजय मंत्र किंवा इष्टदेवतेचे नामस्मरण करावे. ग्रहण सुटल्यानंतर अन्न, वस्त्र किंवा धान्यांचा दान करणे शुभ मानले जाते. तुळशीचा वापर शिजवलेल्या अन्न, दुधात किंवा पाण्यात तुळशीचे पान टाकावे. स्वच्छ ग्रहण संपल्यावर घर स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे आणि स्नान करावे. ग्रहण काळात दुपारी 3:20 ते 6:47 पर्यंत अन्न शिजवणे किंवा खाणे टाळावे. सुतक काळात मंदिराचे दरवाजे बंद ठेवावेत आणि मूर्तीला स्पर्श करू नये. शुभ कार्य या काळात नवीन कामांची सुरुवात किंवा लग्न, साखरपुडा यासारखे शुभ कार्यक्रम करू नये. गर्भवती महिलांनी बाहेर पडणे, सुरी किंवा कात्री वापरणे टाळावे. शक्यतो लांबचा प्रवास करू नये. असे आहेत वर्षाचे पहिले चंद्रग्रहणाचे विशेष मुहूर्त. काय करावे व काय करू नये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.